गेल्या 35 ते 40 वर्षापासून काँग्रेसशी एकनिष्ठा असलेले डॉक्टर उल्हास पाटील अचानक भाजपामध्ये गेले आणि संपूर्ण राज्यभरामध्ये एक चर्चेचा विषय बनलेले आहेत. स्वतः डॉक्टर उल्हास पाटील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, काय सांगाल तुम्ही की असं काय घडलं की तुम्हाला अचानक भाजपमध्ये जावं लागलेलं आहे? नाही, काय की अमृतकाल आणि 2047 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जो अजेंडा आहे त्या अजेंडामुळे मी त्यांच्याकडे प्रभावित झालो. आणि जसं की एकंदरीत भारताची आर्थिक स्थिती ही ज्या झपाट्याने चांगली पद्धतीने वाढते आहे, चांगली होते आहे, GDP वाढतो आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी लवकर होते आहे, देशाच्या 10वा 11वा नंबर असताना तो आता साधारणतः 6वा 7वा नंबर आलेला आहे. हे सगळं बघितल्यानंतर आणि त्याबरोबरीने भावी काळामध्ये एक सक्षम असं जागतिक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असलेलं एक्झिस्टन्स, नेतृत्व हे सगळ्यांनाच आता एक चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट करत आहे. आणि म्हणून आमचा परिवारसुद्धा अट्रॅक्ट झाला. आणि म्हणून 40 वर्ष काँग्रेसच्या बरोबर असताना ज्या गोष्टींमुळे जास्त पद्धतीने जे देशाच्या विकासाच्या दृष्टीने ज्या झपाट्याने गती पाहिजे होती त्यापेक्षा आता अतिशय झपाट्याने अशी पुढच्या काळातली एक विजन दिसत असल्यामुळे आम्ही BJPमध्ये गेलो. पण एकीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात आपल्याकडे एक लोकसभेचे उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. स्वतः नाना पटोले यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि त्याच काँग्रेसने तुम्हाला अचानक निलंबित केलं. काय कारण घडलं? काय काँग्रेसला काय आहे की त्यांनी मला निलंबन करण्याच्या आधी जी प्रक्रिया असते नॅचरल जस्टिसने जायची, आधी चौकशी असते, आधी माझं म्हणणं ऐकायला पाहिजे. नंतर त्यांना मी जे कधीचं सांगत होतो की तुम्ही लवकर जे आहे काँग्रेसची भूमिका स्पष्ट करा. इथं एकनाथ खडसेंच्या माध्यमातून ते म्हणायचे की काही झालं तरी मला निवडणूक लढायचीच आहे. मला शरद पवारांनी आश्वासन दिलं आहे, 40,000 लोकांच्या समोर त्यांनी आता तुम्ही उमेदवार. हे सगळीतलं बघितल्यानंतर काँग्रेसने त्यांची भूमिका जी आहे ती अशी स्पष्टपणे केलेली नव्हती. ही सुद्धा एक गोष्ट आहे. पण तुम्हाला निलंबित करायचं कारण काय त्या पाठीमागे? मलाच कळत नाही आहे. मीच वाट पाहतोय की कारणं काय काय आहेत. तुम्ही विचारलं का त्यांना या संदर्भात? मला ईमेल आला, एक ओळीचा ईमेल आला. मी अजून ईमेल शोधतोय, खाली अजून लिहिलेलं असेल किंवा दीज आर द फॉलोइंग रिझन्स, असे काही कारणं आहेत की त्यामुळे तुम्हाला आम्ही 6 वर्षाकरता पार्टीच्या बाहेर ठेवतो आहेत. तसं काहीच नाही पाहिलं. डॉक्टर साहेब, तुम्ही अचानक भाजपमध्ये गेलेला, भाजपने काही आश्वासन दिलं आहे का तुम्हाला? अनकंडिशनल कुठल्याच पद्धतीचा. मी तर सांगतो तुम्हाला की अशी एक भारतातली एकमेव अशी केस असेल की ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा मी मेंबर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष, खासदार राहून चुकलो, 4 वेळा लोकसभेची निवडणूक लढलो आणि ना आदरणीय फडणवीस साहेबांनासुद्धा न भेटता आदरणीय गिरीशजी महाजन यांनासुद्धा पर्सनली या विषयावरती चर्चा न करता, आदरणीय बावनकुळे साहेब यांच्याशीही कधी न भेटताना निव्वळ आदरणीय मोदींचा कार्यक्रम पुढे बघून त्यांना मी कुठलीच कंडिशन न ठेवता आम्ही त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या कन्या देखील आहे डॉक्टर केतकी, यांच्याकडे सुद्धा एक सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे की त्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या की त्या भाजपात जाणार, म्हणजे हे पूर्वनियोजित होतं असं वाटतं आणि खरंच ते इच्छुक आहेत. कसं आहे ना की जे आव्हान आणि जे त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे की बुवा आता तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि महिलांनी पुढे आलं पाहिजे, तर त्या दृष्टीने निर्णय प्रक्रियेच्या कुठल्याही भावी काळामध्ये आता शिकलेल्यांना, माझी मुलगी MD रेडिओलॉजी आहे, ती कॉलेजच्या दिवसामध्ये जनरल सेक्रेटरी होती. तिने अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये काम केलेलं आहे. ती अनेक लोकांच्या गोरगरिबांच्या मदतीला ती धावून जाते.
आणि तिच्यामध्ये गुण असे आहेत की ती लिडरशिप करू शकते. त्यामुळे तिने जर इच्छा व्यक्त केली आहे की तिला निर्णय प्रक्रियेच्या मध्ये एक सहभागी व्हायचं आहे, तर तिची इच्छा असेल ना, तिने करावी. त्यांनाही काही आश्वासन दिलंय पक्षाने? नाही, कुठल्याच पक्षात आश्वासन नसतं. तिच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणातून तिला निश्चित वाव मिळेल. एक हे सगळं करत असताना आजपर्यंत तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये राहिलेला आहात आणि भाजपची एक विचारधारा वेगळी राहिलेली आहे. अतिशय जमीन आसमानचा दोघी पक्षांमध्ये फरक राहिलेला आहे. आता तुम्ही काँग्रेसमधनं भाजपात येत आहेत, ह्या विचारधारेशी कसं जुळवून गेला? आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचे जे विचार आहेत त्यातून त्यांनी ज्या पद्धतीने गुड गव्हर्नन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, गुड गव्हर्नन्स आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, सोशल डेव्हलपमेंट आहे, नंतर सबका साथ सबका विकास या पद्धतीने, आणि अंत्योदयचा यांचा जो विचार आहे की शेवटचा तळागाळातला व्यक्ती जो आहे त्याला आपल्याला अपलिफ्ट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्याला सफिशियंट आहे की BJPमध्ये जाण्याकरता. डॉक्टर साहेब, या ठिकाणचा जर आपण रावेर मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी खडसे परिवाराचा अनेक दिवसांपासून, पक्ष कोणताही असू देत, या परिवाराचं प्राबल्य राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपणही या भागामध्ये विजय मिळवलेला आहे. आता हे आव्हान कसं असणार आहे आपल्या पुढे? आम्हाला काही कठीण नाही वाटत. ते कोणी त्याचा बाऊ करू नये, काही आम्ही सक्षम आहोत. काल खडसेंनी एक टीका सुद्धा केलेली आहे आपल्यावरती की बाबा यांना ईडीचा ते काय ते आम्ही अशा वगैरे वगैरेमध्ये पकडतो. ते आम्ही नरेंद्रभाई मोदींच्या कार्यक्रमाकडे पाहून गेलेलो आहोत. केतकीताईंचं कसं भविष्य असणार आहे, तुमचं कसं भविष्य असणार आहे, तुम्ही काय विचार केलेला आहे आता भाजप? बघा, भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत ज्यांनी त्यांच्याकडे इतर पक्षातून प्रवेश केला आहे त्यांना सन्मानाचं स्थानच दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही तर अनकंडिशनल गेलो आहे. त्यामुळे आमच्या निश्चितच भावी काळामध्ये जे एक विविध प्रकारच्या राजकीय संधी आहेत त्या नक्कीच मिळतील आम्हाला. तर हे होते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील. त्यांनी असं म्हटलेलं की काँग्रेसमधनं आपण भाजपामध्ये जरी गेलेलो असलो तरीसुद्धा मोदींचा जो काही विकासाचा रथ आहे याकडे आपण प्रभावित झालो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण भाजपामध्ये गेलेलो आहे. भाजपमध्ये आपल्याला चांगली संधी मिळेल अशा प्रकारची आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.